चाललेला? पळायला पळायला गेला होता खरोखर? अरे सगळी तुमची एवढी छोटी छोटी पोरं झोपलेत निवांत घरात आणि तुम्ही कुठं पळायला गेलाय? आम्हाला आर्मी ऑफिसर व्हायचं म्हणून आम्ही करतो. एवढे लहान वयात आर्मी ऑफिसर होणार आहे? म्हणजे आत्तापासून तुम्ही आर्मी ऑफिसरची प्रॅक्टिस करताय? तू पण? तुला काय व्हायचंय? होय शपथ. काय डोंगरगावात सगळे ऑफिसरच लोक आहेत बाबा. काय खरं नाही डोंगरगावचं. डोंगरगाव मधली मुलं लयच हुशार दिसते बाबा ऑफिसर होण्यासाठी. एवढ्या कितवीला आहेस तू? 6वीला. नाव काय तुझं? सार्थक भागवत मोठे. तुझं? गणेश दत्तात्रय चौगुले. अच्छा गणेश आणि सार्थक 6वीला आहेत ना? 6वीला असताना तुम्ही एवढ्या लहान वयात पळायला जाताय बाबा. तुमची तर कमालच आहे. तू 7वीला आहेस, तू 6वीला आहेस. अच्छा तुझ्या पायात बूट आहेत? तुझ्या पायात बूट का नाहीत रे? मामा नाही मामाने दिले. तुला मामाने दिलंय? हे प्रॅक्टिससाठी मामाने घेऊन दिलंय. आणि तुला का रे? तुला का बूट नाही? तू ही एवढी मोठी चप्पल घालून करतोय, प्रॅक्टिस करतोय. कमाल आहे बाबा. किती वर्ष झालं ही अशी प्रॅक्टिस करतोय? आता ह्या वर्षापासून? ह्या वर्षापासून चालू केलंय. हो चप्पल बाबा. चप्पल ना आम्हाला तर पळायच नाही बघ. मी आता पाय चालल्या बूट घातले ती. मग का चप्पल का नाही तुला? बूट मग घ्यायला सांगायचं की पप्पांना मम्मीला. आम्ही गरीब होतो. मग गरीब असलं म्हणून काय बूट नाहीत घेत आई वडील? पैसे नाहीत की म्हणून बूट नाहीत? बर तुला बूट मिळतील पण एक अटीवर. काय सांगू? रोज किती जोपर्यंत तू आर्मी ऑफिसर होत नाहीस तोपर्यंत पळायचं. नक्की? प्रॉमिस? हो थँक्यू. तुला आम्ही उद्या गिफ्ट बूट करू आणि आमच्या देशाचा एक नौजवान योद्धा तयार होतोय. तर तुला सगळी मदत आम्ही जी तुझ्या शाळेला तुझ्या अभ्यासासाठी काय जी मदत लागेल ती आम्ही आमच्याकडनं करू. कारण आम्हाला हा देश आनंदी भारत करायचा आहे. तुम्हाला करायचा आहे का आनंदी भारत देश? हो मग काय आपण बोलूया? भारत माता की जय. कसं ऑफिसरनं कसं म्हटलं पाहिजे? टाईट उभा राहायला पाहिजे. भारत माता की जय. हो धन्यवाद.